आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी सोबत जी भाजी आपण बटाट्याची बनवतो ती रस्सा भाजी। त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेत, कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्यात। त्यानंतर आपण आता ह्याची पूर्ण असे साल काढून घेऊया आणि ह्याला बारीक कट करून घेऊया। त्यानंतर मी इथे घेतलाय बारीक चिरलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो। तर चला बघूया। अशा प्रकारे मी उकडलेल्या बटाट्यांची साल काढून त्याचे बारीक काप करून घेतलेत। त्यानंतर मी एक कढई ठेवली, कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊ देऊया। चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कांदा छान तळून घ्यायचा लालसर। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाका। मी इथे 2 ते 3 चमचे छोटे लाल तिखट टाकते आणि घरगुती काळा मसाला 1 चमचा, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि सगळं एकत्र करून घ्या। तर त्यामध्ये आपण हे जे बटाट्याचे काप करून घेतलेत ते टाकून घ्यायचे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं। अशा प्रकारे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता रस्स्यासाठी आणि थोडंसं कोमट पाणी टाका जेणेकरून भाजी अजून छान होते। तर त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला आपण थोडंसं फुल गॅसवर छान उकळी येऊ देऊया। नंतर थोडंसं शिजत आलं, एक उकळी आली की मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, नाही टाकलं तरी चालेल कारण पुरी भाजी सोबतच्या भाजीला नाही टाकलं तरी चालतं। आणि त्याला सगळीकडे हलवून घेते। बघू शकता किती छान प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी, पुरी भाजी सोबतची बटाट्याची भाजी तयार झाली आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी सोबतची जी पुरी असते ती। त्यासाठी मी घेतले हे गव्हाचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं टाकून घेते रवा जेणेकरून पुरी अशा क्रिस्पी आणि छान होतात थोड्याशा। त्यानंतर त्यामध्ये मी टाकते 2 पळी तेल, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकत्र करून आपण जसं आपण कणिक मळून घेतो तसं हे थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं। अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून हे सगळं मळून घेते पूर्ण। अशा प्रकारे कणिक छान मळून झाल्यानंतर मी अर्ध्या तासाला असंच भिजत ठेवलं। त्यानंतर आता एक गोळा करून घेतला आणि आता ह्याला मी चपातीसारखं पूर्ण गोल लाटून घेते अगोदर। अशा प्रकारे गोल चपाती सारखं लाटून घेतल्यानंतर मी वाटीच्या साहाय्याने त्याला असे पूर्ण गोल करून घेते पुरीचे। मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्यात, म्हणजे लाटून घेतल्यात। त्यानंतर आपण इथे तेल ठेवलंय, तेल गरम चांगलं झालं की त्यामध्ये 1 ते 2 पुरी टाकून छान तळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ह्यात पुरी आपली फुगतीये आणि वरून थोडंसं तेल सोडायचं त्याच्यामध्ये जेणेकरून पुरी खूप छान होतात। अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या झाल्यात। जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशा झाल्या। थँक्यू। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या तयार झाल्यात आणि एकदम थोड्याशा क्रिस्पी पण झाल्यात आणि आपली ही भाजी रेडी झाली। जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा।